मी फ्लिपकार्टवरनं कपडे ठेवायचं ऑर्गनायझर ऑर्डर केलं आहे. ते रिसीव झाल्यावर मी त्याचा व्हिडिओ बनवेल. आणि आता मी जे ऑर्डर केलं होतं ते आहे प्लॅस्टिकचं ऑर्गनायझर. त्याच्यामध्ये आपलं जे सामान असतं, ॲक्सेसरीज असतात, ते आपण ठेवू शकतो. तर याला जी प्राईस होती ती होती 752 रुपये. सॉरी 792 रुपये, 792. आणि याच्यामध्ये आहे टोटल 7 बकेट्स. वरची जो बाजू आहे तिथे आपण पावडरचे डब्बे वगैरे ठेवू शकतो. तुम्हाला ऑइल वगैरे ठेवायचं असलं, सनस्क्रीन ठेवायचं असलं तर हा वरचा जो पार्ट आहे तो तुम्ही क्रीम्स वगैरे ठेवण्यासाठी वापरू शकता. इथे ज्या क्रीम्स होत्या त्या मी एका जागेवर कलेक्ट केलेल्या आहे. तर हे कसं ॲक्सेसेबल राहतं, तुम्हाला जे पण लिप गार्ड वगैरे जे पण यूज करायचं असलं. तर हा वरचा सेक्शन झाला. याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी चीपच आहे, कारण 792 रुपीजमध्ये आपल्याला हे मिळालेलं आहे पूर्ण. आणि कुठे जर क्रॅक वगैरे असला, डॅमेज असला तर रिप्लेसमेंट करून घ्या. मी ऑलरेडी रिप्लेसमेंट करून घेतले होते प्रिवियस प्रोडक्ट्स, पण हा प्रोडक्ट मी रिप्लेस नाही केला कारण टाईम कन्झ्युमिंग असल्यामुळे. एक स्लाईट क्रॅक मला दिसला होता अशा कवरमध्ये, पण तो मॅनेजेबल होता म्हणून मी काही रिप्लेस नाही केला. तर आता मी याच्यात हा डब्बा ठेवला आहे. हा डब्बा म्हणजे ही बास्केट ठेवली आहे. तर तुम्ही बघू शकता की ही बास्केट जी आहे एका हाताने शूट करत आहे. तर काफ़ी मोठा बॉक्स आहे हा. तर याच्यात तुम्हाला जे पण काही ठेवायचं असेल ॲक्सेसरीज ते तुम्ही ठेवू शकता. आता याचं जे हे आहे बेल्ट तो थोडा जास्त उंच होता, तर अशामध्ये तुम्ही काय करू शकता, स्लाइटली त्याला वर उचला आणि ड्रॅग करून घ्या, कारण माझी बास्केट आतली जी आहे ती मोठी होती थोडी. आणि आता हे जे आहे इझिली ड्रॅग होतं हे बाहेर. तर याच्यामध्ये हे पण एक ऑर्गनायझरच आहे कानातले ठेवायचं. तर हे मी याच्यात ठेवलेलं आहे. बरीच जागा आहे आतमध्ये, तुम्ही बघू शकता. इथे एक जे पाहिजे ते पण ठेवू शकता. इथे मी सगळे क्लिप्स वगैरे ठेवले आहे. इथे पण बरीच जागा आहे, अजून मला सामान ठेवता येईल. इथे नेल पेंट्स वगैरे जे पण काही असतात सगळे ते सगळं ठेवलेलं आहे. आता इथे मी काहीच नाही ठेवलं, इथे मला काहीतरी ठेवावं लागेल. आणि खालच्या डब्यामध्ये मी थोडेसे बुक्स ठेवलेले आहे आणि अजून इथे 2-3 डबे ठेवलेले आहे. तर भरपूर स्पेस आहे. तुम्ही याच्यामध्ये बुक्स पण ठेवू शकता आणि जे पण घरात पसरलेलं सामान आहे ते याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. तर ओव्हरऑल माझा अनुभव चांगला होता हे परचेस केल्यावर. फक्त क्वालिटी जी आहे एवढी काही क्वालिटी प्लॅस्टिकची साधीच आहे, खूप काही भारी वगैरे नाही आहे. तर प्राईसच्या हिशोबाने हा ड्रॉयर आहे तो बरा आहे. असा ड्रॉयर तुम्हाला 6 बकेट्सचा पण मिळेल. जर तुम्ही 6 बकेट्सचा घ्याल तर त्या बकेट्स ज्या आहेत त्या तुम्हाला छोट्या साईजच्या मिळतील, कारण मी आधी 6 बकेट्सचा घेतला होता. तर ज्या बकेट्स आहेत त्या छोट्या साईजच्या तुम्हाला भेटतील, म्हणून तुम्ही 7चाच घ्या आणि 7चा बरा राहतो यूज करायला. कलर्स पण चांगले आहेत त्याचे.
मला सगळ्यात जास्त हा कलर आवडला.